झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। ज्येष्ठ साहित्यिक, प्रख्यात नाटककार प्राध्यापक अनिल सोनार यांचे निधन। नाटक, कथा, कादंबऱ्या, एकांकिका अशी 80 पुस्तके प्रकाशित। राज्य शासनाच्या पुरस्कारासह अनेक पुरस्कारांचे होते धनी। प्राध्यापक अनिल सोनार हे नाट्य क्षेत्रातील एक दमदार नाव। त्यांनी लिहिलेली अनेक नाटके रंगभूमीवर गाजलीत। सारे प्रवासी तिमिराचे, मालकीन मालकीन दार उघड, आता माझी सटकली, सत्तांतर, करून करून भागले, ही नार रूप सुंदरी, मी नाही हो त्यातला या नाटकांनी तर मराठी रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घातला। मराठी सोबतच त्यांनी जो भी कहूंगा सच कहूंगा, डूबते किनारे, गणपतवाणी, साधक ही 4 हिंदी नाटके देखील लिहिलीत। आयुष्यभर नाटक हाच आपला श्वास मानणाऱ्या प्राध्यापक अनिल सोनार यांनी 21 नाटके, 3 कादंबऱ्या, 6 काव्य संग्रह, 38 एकांकिका, 1 समीक्षापर लेख संग्रह, 1 विनोदी लेख संग्रह, 5 बालकथा संग्रह, 2 एकांकिका संग्रह, 2 कथा संग्रह अशी त्यांच्या विपुल साहित्याची तब्बल 80 पुस्तके प्रकाशित झाली। त्यांनी कवितांसोबतच उत्तमोत्तम गझला देखील लिहिल्या। त्याचप्रमाणे ते अतिशय मार्मिक अशी व्यंगचित्र रेखाटत असत। वेगवेगळ्या वृत्तपत्रात त्यांची अनेक व्यंगचित्रे प्रकाशित झाली आहेत। विशेषतः राजकारणावर ते मार्मिक भाष्य करीत असत। प्राध्यापक अनिल सोनार यांना राज्य शासनाचा राम गणेश गडकरी नाट्यलेखन पुरस्कार, शासनाचा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर वाङ्मय लेखन पुरस्कार, नाट्य परिषदेचा आचार्य अत्रे गुणगौरव पुरस्कार, मॅजेस्टिक प्रकाशनातर्फे विनोदी लेखनाचा जयवंत दळवी पुरस्कार, नटवर्य कै मामा पेंडसे नाट्यलेखन पुरस्कार, दलित नाट्यलेखन पुरस्कार, उत्कृष्ट वाङ्मय समीक्षा ग्रंथ पुरस्कार यासह मानाच्या जवळपास 15 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले। त्यांच्या अनेक नाटकांना राज्य शासनाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत। सेन्सॉर बोर्डचे सदस्य, जळगाव आकाशवाणीचे सल्लागार, साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली। धुळ्यातील SSVPS महाविद्यालयातून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी धुळ्यातच मुक्काम केला होता। 1945 ला जन्मलेल्या प्राध्यापक अनिल सोनार यांनी आज 23 जानेवारी 2025 रोजी वयाच्या 79व्या वर्षी आपल्या शब्दुली या निवासस्थानात शेवटचा श्वास घेतला। त्यांच्या जाण्याने नाट्य साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे। अशा या महान लेखक, थोर नाटककार, कवी, साहित्यिक, अष्टपैलू व्यक्तिमत्वास झेप मराठी मीडिया ग्रुपच्या वतीने मानाचा दंडवत।